बघा, जेव्हा सगळे तुला चुकीचे समजत असतील तेव्हा तू हळूच तुझ्या मनात म्हण, माझे स्वामी माझे सत्य जाणतात, माझ्यासाठी एवढेच खूप जास्त पुरेसे आहे. स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. मात्र आपलं जे काही आहे भविष्य भवितव्य ते सगळं काही चांगलंच होणार आहे. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. आणि या एका वाक्यावर आपलं संपूर्ण जे काही आहे ते जीवन मात्र बदलून जातं. तर इथे सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाली, त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि आज थोडं बाहेर जायचं होतं. ते कुठे ते सुद्धा सांगतेस. तर 10:30च्या आरतीला सुद्धा जायचं होतं आणि आज शुक्रवार होता, म्हणून इथे मी सुद्धा सकाळी छान अशी लगेचच चहा वगैरे घेतला, तयार झाली आणि ते व्हॉइस ओव्हर केलेला होता, पण थोडा एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम आला म्हणून तो कट करावा लागला. त्याच्यानंतर मी तयार झाली. आज 10:30च्या आरतीला जायचं होतं. नंतर केंद्रामध्ये देवीचा पाठ होता, कारण शुक्रवार होता म्हणून तिथे सुद्धा पाठाचं पुस्तक घेऊन जात होते. आहो सुद्धा तयार झाले होते आणि आहो सुद्धा छान असं दळण वगैरे घेऊन बाहेर जात होते, कारण दळण दळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. घरातील मी काही जास्त कामं सांगत नाही, जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं मात्र करते. पण बाहेरची एक काम म्हणजे दळण करणं किंवा मला बाहेर घेऊन जाणं, भाजीपाला वगैरेसाठी हे मात्र आहो नक्कीच करत असतात. तर इथे सुद्धा बघा, बऱ्यापैकी म्हणजे इथे 70 ते 72 महिला आज दुर्गा सप्तशती पाठाला होत्या. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवढी सामूहिक सेवा होते ना, हे तितकंच महत्त्वाचं आणि चांगलं असतं. बघा, अध्यात्म हे फावल्या वेळेतील पोथीवाचन नव्हे किंवा म्हातारपणातील करमणूक नव्हे किंवा वाक्यार्थातील निस्तेज जीवनावर गुलाबदाणीचा शिडकावा नव्हे, तर अध्यात्म हे समग्र जीवनाला ताजेपणा व प्रसन्नता देणारं रसायन आहे. फक्त कधीतरी सणवारालाच गरज पडलो तरच अमावस्येला पौर्णिमेला सेवा करणारी सेवेकरी मात्र होऊ नका. तर निश्चितच बाळाप्पासारखे, स्वामी सुतांसारखे, सद्गुरू परमपूज्य मोरेदादांसारखे अत्यंत श्रद्धेने, विश्वासाने, निष्ठेने सेवा करणारे निष्ठावान सेवेकरी बनण्याचा प्रयत्न करा. ते तसं फार अवघड आहे, तरी आपल्या परीने प्रयत्न करा. ते स्वामींना जास्त भूषणावत आहे आणि आवडेल सुद्धा. मग स्वामी तुमचा योगक्षेम मात्र आवर्जून चालवतील, तुम्हाला त्यांची चिंता करायची काहीही गरज नाही. तर बघा, आल्या लगेच चेंज करून घेतलं. थोडेसे आलू मी सकाळीच लावून दिलेले होते. आल्यावर आलूची भाजी बनवली, लगेचच आलू पराठे बनवायला घेतले, कारण ब्रेकफास्टमध्ये आज आलू पराठेच होणार होते. आणि आहोंना आणि मला दोघांनाही गरमागरम असे कडकवाले आलू पराठे खूप जास्त आवडतात. आणि आजचं हेच जर सुख आपल्या प्रत्येक घरातील मनुष्याला किंवा स्त्रियांना मिळत असेल तर का हा संसार सुखाचा होणार नाही. छान असा आलू पराठा तव्यावरून काढायचा आणि आहोंच्या प्लेटमध्ये द्यायचा आणि लगेचच मग तो पोटात जाईल. इतकाच आलू पराठा गरमागरम, छान असा कुरकुरीत कडक झालेला आलू पराठा. यासोबत आम्ही टोमॅटो सॉस केचप घेतलेलं होतं, कारण दही इतकी थंडी आहे त्यामुळे मी दही अजिबात घरात आणत नाहीये आणि आणलं सुद्धा नाही. तर दह्यासोबत हे आलू पराठे एवढे टेस्टी लागतात ना, का काय सांगू तुम्हाला. लगेचच आहो जेवत होते म्हणून आहो नाही ते गरमागरम मी आलू पराठे काढून देत होती प्लेटमध्ये आणि त्यांनी सुद्धा जेवण केलं. लास्टचे जे पराठे होते मी सुद्धा अशाच पद्धतीने खाऊन घेतले. नंतर किचन वगैरे क्लीन केलं. थोडासा दुपारचा ब्रेक असतो, म्हणजे ब्रेक म्हणता येणार नाही पण काढावा लागतो, त्या वेळेनुसार काढला आणि लगेचच इथे मला भडंग बनवून घ्यायचा होता. थंडीचे दिवस आहे, दिवाळीचा फराळ सुद्धा आता संपण्यात आलेला आहे आणि आता लवकरच मकर संक्रांती सुद्धा येणार आहे, म्हणून जे काही आता नवीन सुद्धा काहीतरी बनवायचं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. पण म्हटलं चला, दिवाळीमध्ये हे जे काही मुरमुरे आणलेले होते ते पूर्ण पॅकेटमधून अर्धेच केलेले होते आणि अर्ध पॅकेट जसंच तसं माझ्याकडे होतं. 2 ते 3 वेळा याची बेड सुद्धा मी बनवून घेतलेली होती आणि जे काही आता मुरमुरे होते त्याचं म्हटलं चला भडंग बनवून घेऊया. आणि हा असा शॉर्टकटवाला भडंग अगदी झटपट होतो, खायला टेस्टी लागतो आणि दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी तितकाच बेस्ट आहे. बाहेरचा खाण्यापेक्षा घरातला भडंग मुलांना तुम्ही देऊ शकता, घरामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि छान लागतो. तर ह्या रेसिपीने जर तुम्ही बनवला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा हा भडंग म्हणजे तिखटही नाही आणि जास्त फिकाही नाही, तुम्हाला सुद्धा मोठ्यांना सुद्धा आवडेल आणि मुलांना सुद्धा. सुरुवातीला 2-3 चम्मच तेल घेतलं, त्याच्यामध्ये अगदी थोडेसे हवे तसे शेंगदाणे त्याच्यात फ्राय करून घेत होती. तेलामध्ये सर्व शेंगदाणे फ्राय करून झाले आणि लगेचच आता चाळणीच्या साहाय्याने त्यांना पूर्ण ज्याचं काही तेल होतं ते काढून घेतलं, कारण तेलकट झाले तर कोणीही खाणार नाही, म्हणून छान असं पूर्ण तेल त्याचं काढून घेतलं. आणि जी काही डाळ असते
जी चना डाळ असते ती आपल्याला डीमार्टमध्ये मिळत असते, ज्याला आपण दाळवं सुद्धा म्हणत असतो किंवा चना डाळ सुद्धा म्हणत असतो. तर तीच डाळ माझ्याकडे मी दिवाळीच्या वेळेसच पॅकेट आणलेलं होतं. त्याच भडंग चिवड्या केलेल्या. त्याच्यानंतर सुद्धा मी आऊंच्या उपम्यामध्ये वापरली आणि तरीसुद्धा बऱ्यापैकी डाळ माझ्याकडे शिल्लक होती. उगाच ती फेकण्यात जाईल किंवा काहीतरी त्याला म्हणजे असं बुरशीसारखं लागून जाईल, तोपर्यंत म्हटलं हिला सुद्धा कामात घेऊया. म्हणून हीच डाळ आता इथे घेतलेली आणि पूर्णची पूर्ण डाळ यातच टाकून दिलेली आहे. जर पुन्हा काही नवीन बनवायचा विचार आला तर नंतर आपल्याला पुन्हा मार्केटमधून आणता येते. तर बघा इथे सुद्धा त्याच पद्धतीने आता साईड बाय साईड ते जे काही तेल होतं ते शेंगदाण्यांचं काढून घेतलेलं होतं आणि शेंगदाणे सुद्धा प्लेटमध्ये टाकले, कारण ते जितके असे म्हणजे थंड होतात ना तेवढे कुरकुरीत लागतात आणि जास्त जाडायचं नाही, वरच्यावर फक्त हलक्या हाताने करायचं. आणि ही डाळ सुद्धा मी आता त्याच पद्धतीने करून घेतलेली होती. दुपारच्या वेळेमध्ये साईड बाय साईड ही जर कामे केली ना तर नक्कीच दुपारच्या छोट्या भुकेसाठी आपल्याला घरातल्या मंडळींसाठी सुद्धा असं छान छान पदार्थ बनवता येतात आणि बाकीचा मग दिवस तर आपला बिझी असतोच. पण बिझी दिवसांमध्ये स्त्रियांना असे मल्टीटास्किंगने कामे करणे खूप जास्त जमतात सुद्धा आणि स्त्रियाच ही सर्व काही कामे अशी मल्टीटास्किंग वापरून करू शकतात. तर मी सुद्धा इथेच याच पद्धतीने 2 ते 3 वेळेस जो काही होतं ना हे डाळ त्याला असं छान फ्राय करून घेतलं. जास्त जाळलं सुद्धा नाही आणि हलक्या हाताने केलेलं होतं. लगेचच काढून घेतलं. दोघंही डाळी छान अशा थंड होऊ दिल्या. तोपर्यंत आता जे काही तेल माझ्याकडे शिल्लक होतं त्याच्यामध्येच थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर, अगदी 1 ते दीड चम्मच, कारण हे काश्मीरी मिरची पावडर आहे. याच्यामुळे तिखट अजिबात होत नाही, तर फक्त कलर येतो आणि कलरच हवा होता. थोडासा हिंग टाकला, कारण हिंग टाकल्यामुळे छान अशी बाहेरच्या चिवड्यासारखी याला भडंगाला टेस्ट येते आणि जे काही मुरमुरे होते ते अगदीच भडंगाचे असल्यामुळे छान कुरकुरीत होते आणि चिवडासुद्धा अगदी कुरकुरीत लागत होता. सर्व काही थंड झालेलं होतं म्हणून असं सर्व काही टाकून घेतलं. लगेचच अगदी मिरची पावडर होती तिला सुद्धा थोडंच तापू दिलं, कारण जास्त तापलं असतं तर ठसका झाला असता आणि ते जळली सुद्धा असती तर काही छान लागला नसता. आणि हळदमुळे छान कलर सुद्धा आलेला होता भडंगाला. नंतर मिरची पावडर होती. हे सर्व काही आता हाताने चोळून घ्यायचं होतं. याच्यामध्ये एक सिक्रेट ट्रिक्स जे आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा ह्याच पद्धतीने दोघा हाताने छान असं याला करून घेतलं, कारण थंड झालेला होता म्हणून व्यवस्थित पूर्ण मुरमुऱ्यांना तो लागून सुद्धा गेलेला होता. लगेच याच्यामध्ये जी काही एक सिक्रेट ट्रिक्स मी वापरली होती ती म्हणजे चवीनुसार इथे मीठ सुद्धा टाकून दिलेलं होतं, कारण मीठ तेलामध्ये नाही तर असं वरतूनच टाकायचं आणि हाताने जेव्हा चोळतो ना तेव्हा सर्व मुरमुऱ्यांना मीठ, हळद, मिरची पावडर सर्व काही लागून सुद्धा जाते. बघा सिक्रेट ट्रिक्स म्हणजे मी तुम्हाला दिवाळीमध्ये भडंग केला तेव्हा सुद्धा सांगितली होती आणि आता सुद्धा सांगते. तर यामध्ये मी 2 ते 3 चम्मच साखर, 1 चम्मच चना डाळ घेतलेली होती, तिची बारीक पेस्ट करून घेतली आणि आता तीच वरतून टाकून दिलेली होती आणि अशा सर्व हाताच्या साहाय्याने चिवड्याला अगदी चोळून घेतला, म्हणजे एकसारखा सगळीकडे एकसारखी टेस्ट लागेल, कुठेही कमी नाही आणि जास्त नाही. तर अशा पद्धतीने माझा हा टेस्टी भडंग इथे तयार झालेला होता. तुम्ही सुद्धा मुलांच्या छोट्या बुकेसाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी हा भडंग नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. पुन्हा भेटेल उद्या.